रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आज आपल्याकरता एक खूप महत्त्वाची लग्गी घेऊन आलेले आहे. तर सिक्रेट अशी लग्गी आहे आणि आतापर्यंत यूट्यूबवर कोणी सांगितली नसेल, सांगितली जरी असेल तर मी काही बघितली नाही, पण खूप महत्त्वाची आहे आणि अंतऱ्यामध्ये वाजणारी 3 तालाची विशेष लग्गी आहे. तर खूप महत्त्वाची लग्गी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या भागाचे नावसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर सुरुवातीला एक वाजून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीचा हा बोल आहे. तर आता बरेच जण हा बोल वाजवतात, पण बऱ्याच जणांना अक्षराची माहिती नाही. तर खूप महत्त्वाची लग्गी आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा मूळ जो प्रकार आहे तो 3 तालमधला आहे. 3 तालाचा जो ठेका आहे त्याची चौपट केल्यानंतर हा वाजतो. तर त्याचा प्रकार जो आहे 3 तालाचा, धात धीना धिंदिन धातीन, धात धीना धिंदिन धातीन, तात धीना धिंदिन धातीन, तात धीना धिंदिन धातीन, या पद्धतीने या लग्गीचे बोल आहेत. तर आता हे समजायला खूप अवघड जाते, त्यामुळे मी सोप्या पद्धतीने आपल्याला सांगतो. सुरुवातीला वाजवून दाखवतो. तर ही समजायला खूप अवघड जाईल आणि नवीन शिकणाऱ्याला तर भरपूर अवघड जाईल. तर त्याच्यामुळे फक्त सोपे सोपे अक्षर काढून एकदम आपल्या लक्षात लवकरच येईल. तर सुरुवातीला बघा, याचे अक्षर एकदम सोपे काढलेले आहेत. धातिट धातिट धिन, धातिट धातिट धिन. 4 मात्र्यामध्येच आपण कव्हर करू, नंतर 8 मात्र्यामध्ये वाजवायची कशी ते तुम्हाला सांगतो. धातिट धातिट धिन, धातिट धातिट धिन, या पद्धतीने. फक्त याच्यामध्ये वाजवत असताना हाताचा थोडा हात चेंज होतो. तर कोणत्या पद्धतीने होतो ते मी सांगणार आहे. तर सुरुवातीला धातिट धातिट धिन, धातिट धातिट धिन एवढंच. तर ती वाजते कशी, तर याच्यावरती मी व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ते आपण बघून घ्या. सरळ सरळ धातिट धातिट धिन, धातिट धातिट धिन, या पद्धतीने. ही जी लग्गी आहे, तर ही लग्गी चौपट वाजणारी एकदम उत्कृष्ट पद्धतीची आहे आणि याचे प्रकार सुद्धा आहेत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, आपण ती ओपन करा आणि बघून घ्या. तर हीच लग्गी, फक्त हात वाजवण्यामध्ये थोडी चेंजिंग करायची. फक्त बघा, एकदम सोपं, एकदम लक्षात येईल. बघा, धातिट धातिट धिन. तर वाजवायचं कसं बघा, अक्षराची ओळख सगळ्यांना आहे. तर धा ती, या पद्धतीने. धा ती. नॉर्मल वाजवत असताना आपण धातिट धातिट धिन असं वाजवतो, पण ही अगोदर त्या व्हिडिओमध्ये सांगितली ते बघा तुम्ही. आता याच्यामध्ये हात चेंज होतो थोडा बघा. आता उलटा सारखा थोडा. धाती ट, धाती ट लवेवर वाजायचा. धाती ट ही लग्गी वाजत असताना धाती ट, परत धाती ट. आता धीन, धाती ट धाती ट. तर धी 4 वर वाजवायचा. धी न, धी न, या पद्धतीने. धाती ट धाती ट धीन, धीन, या पद्धतीने. म्हणजे फक्त आपल्याला कळण्याकरता. आणि 3 तालाचा जर ठेका सांगितला असता तर तो तुम्हाला वाजवायला खूप अवघड गेला असता आणि तुमच्या लक्षात यायला नसता. त्यामुळे सुरुवातीला हे सांगतो म्हणजे ते सहज लक्षात येऊन जाईल. बघा, धाती ट धाती ट धिन, परत धाती ट, परत धाती ट धिन, या पद्धतीने. तर याची चांगली प्रॅक्टिस केल्यावर एकदम उत्कृष्ट पद्धतीने वाजेल. तर आता वाजते कोणत्या पद्धतीने एक बघा. या पद्धतीने वाजले जाते. आता फास्ट. या पद्धतीने वाजले जाते. आणि त्याच्यामध्ये आता ज्यावेळेस आपण पूर्ण वाजवतो, 8 मात्र्यामध्ये वाजवायची असली,
तर धातिट धातिट धिन धातिट धातिट धिन धातिट धातिट धिन धातिट धातिट धिन या पद्धतीने वाजवायचे. या पद्धतीने वाजवायची. आणि त्याच्यामध्ये आणखीन जो दुसरा प्रकार आहे धातिट धातिट धिन धातिट धातिट धिन, तर धिनाच्या ऐवजी धा हा सुद्धा एक प्रकार आहे आणि तोही प्रकार, दोन्ही प्रकाराची प्रॅक्टिस करायची. धातिट धातिट धा धातिट धातिट धा या पद्धतीने. फक्त धिन मध्ये थोडा गोडवा तयार होते आणि ज्यावेळेस आपण धा वाजवतो त्या तेवढं कानाला ऐकायला एवढं काही आकर्षक वाटत नाही. पण धिन बघा, आणि धिनाचा प्रकार दोन्ही मध्ये फरक आहे आणि फरक त्यालाच लक्षात येतो जे लक्ष देऊन लगी ऐकते त्याला त्याचा याच्यामधला फरक कळतो. बघा परत धातिट धातिट धा आणि धातिट धातिट धिनची लगी किती गोड वाटते बघा. या पद्धतीने वाजल्या जाते. आणि आता वाजवत असताना ठेक्यामध्ये त्याचा दुसरा प्रकार, सुरुवातीला धाने सुरुवात करायची बघा. धिन धातिट धातिट धिन धातिट धातिट धिन धातिट धातिट धिन धा धातिट धिन धातिट धातिट धिन धातिट धातिट धिन धातिट धातिट धिन या पद्धतीने. या पद्धतीने आपण याचे खूप असे प्रकार पाडू शकतो किंवा या पद्धतीने वाजवायचे. आणि या पद्धतीने ज्यावेळेस प्रॅक्टिस करसा तर सहज तुमच्या हातामधून निघेल दात धेना धिंजिन दाजिन दात धेना धिंजिन दाजिन दात धेना धिंजिन दाजिन दात धेना धिंजिन दाजिन या पद्धतीचा ठेका सहज निघेल बघा. या पद्धतीने वाजल्या जातात. तर खूप महत्वाचं दोनच अक्षर, दोनच मात्र्यामध्ये किंवा 4 मात्र्यामध्ये 8 मात्र्यामध्ये सुद्धा आपण वाजू शकतो. तर बघा सुरुवातीला जे सांगितले ते सर्वात महत्वाचे धातिट धातिट धिन धातिट धातिट धिन, फक्त हाताची टोनिंग चेंज. या पद्धतीने ही लगी बसवली एवढी तुम्ही धातिट समोरची आपोआप वाजते 8 मात्र्यामध्ये. या पद्धतीने आणि धाची आणि त्यानंतर धाने सुरुवात करायची. आणि ज्या पद्धतीने मी आपल्याला सांगत आहे तर हे मी स्वतः ठाईच्या चालीवरती आलापीवरती भरपूर वेळेस याचा उपयोग करतो आणि याची आडवी सुद्धा लग्गी होते, ती नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतो बघा. या पद्धतीने वाजले जाते. ज्याला कळाली त्याच्यासाठी चांगले, ज्याला नाही कळाली नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर आपल्याला कळण्याकरता ठाईच्या चालीमध्ये अंतऱ्यामध्ये या गोलाचा वापर कसा करतात. सुंदर ते ध्यान पद्धतीचा अंतरा असेल असं काही सांगता येत नाही, वेगळ्या पद्धतीचा अंतरा असू शकते. पण याच्यावरती वाजवायचं कसं करकटावरी आणि आपण जी लगी शिकवली तर त्या लगीचा वापर याच्यामध्ये कसा करायचा. करकटावरी
पद्धतीने आपण आलापीमध्ये अंतऱ्यामध्ये या बोलाचा विशेष वापर करू शकतो आणि लग्गी म्हणून आपण उठावून घेऊन सुद्धा याचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो। त्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे तुमचा रियाज। या लग्गीकरता खूप रियाज लागतो आणि रियाज केल्यानंतर एकदम उत्कृष्ट पद्धतीने तुमच्या हातामधून गोड वाजले जाईल। तर खूप महत्त्वाची लग्गी आपल्याला शॉर्ट मध्ये समजून सांगितली, धातिड धातिड दिन धातिड धातिड दिन, एकदम सोप्या पद्धतीने। आणि तुम्हाला जर 3 तालाच्या पद्धतीने सांगितली असती तर ती डोक्याच्या वरून गेली असती बऱ्याच जणांच्या। तर त्यामुळे या लग्गीची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते 3 ताल सहज वाजवता येईल। जो 3 तालाचा प्रकार आहे आपण सहज वाजवू शकता। तर या पद्धतीचे सर्व बोल आहेत। तर लग्गी खूप महत्त्वाची आहे आणि यूट्यूबवरती आतापर्यंत कोणी दिली नसेल तर चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा, तुम्हीही चांगली प्रॅक्टिस करा आणि मीही चांगली प्रॅक्टिस करेन आणखी। व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रामकृष्ण।